आता तुम्ही हे व्यवसाय का असा तुमचा हे आहे हे म्हणजे पारंपरिक आहे तुमचा पहिला का? आमचा पारंपरिक व्यवसाय आहे, म्हणजे महाराजांच्या काळापासून बहुरूपिकाला चालत आलेले आहे. हो हो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून. बरं ते तुम्ही कला आता तुमचं एवढं वय तरुण आहे, मग तुम्हाला हे व्यवसाय करायचा तुम्हाला म्हणजे परवडतोय का? तुम्हाला नोकरी करावी कसं असं आहे, तुमचं आहे? हाय आपली कला जिवंत राहिली पाहिजे. महाराजांच्या काळापासून कला चालत झाली म्हणून जिवंत ठेवण्याचं काम आमचं आहे. आता तुमचं शिक्षण काय झालंय? शिक्षण माझं 10वी झालं. 10वी झालंय. मग आता तुमचं पाठीमागं ह्याच्यावर चालतंय? चालतंय आपलं, देतात लोक, कोण देतं कोण देत नाही. आता 5 बोटं सारखी राहिली नाहीत आता. पहिले लोकांचं कसं शेतामध्ये ह्याच्यामध्ये पिकत होतं, पहिले लोक मनापासून दानधर्म करत होते, पण आता तसं नाही. लोक आता पहिले कलाकार म्हणून ओळखत होते, आता भिकारी म्हणून ओळखतात. त्याच्यामुळे ही कलेला फारसं महत्त्व राहिलं ना, म्हणजे कला लोप पावत चालली कला. आता पहिलं दरवर्षी येत होता आसवला, ते बी लोप पावत गेला. बरोबर. कुरमुडं येत होतं, हो. अजून कंदील घेऊन ते जोशी येत होता. जोशी येत होता. तिथं आता राहिलंच नाही, ते वासुदेव राहिलं नाही. होय ही बरोबर. कला जिवंत राहावी, हे परंपरा आहे पहिल्यापासून, म्हणून आम्ही प्रयत्न करत असतो, जिवंत ठेवण्याचं काम आहे. बरोबर. चालतंय, ठीक आहे.